नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता काका काकू दोघेजण सगळ्यांना सांगत असतात की आम्ही देवधर्म जास्त पाळतो. तर इथे सकाळी कीर्तन भजन ऐकल्याशिवाय त्यांचा दिवस काही संपतच नाही. त्यानंतर इथे देवधर्म केल्याशिवाय दानधर्म केल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही, असं ते आता आपल्याकडची संपूर्ण पद्धत इथे सगळ्या शिंदे कुटुंबाला सांगत असतात. तेव्हा इथे तुम्ही इतकं दानधर्म करता, इतकी पूजा अर्चा करता, हे बघून आम्हाला खरंच खूप छान वाटलं, असं रमासुद्धा म्हणते. तेव्हा अंकुश म्हणत असतो, काका काकू तुम्ही वेळात वेळ काढून इथे क्रिश आणि मनवाला आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तेव्हा इथे आता सविता काकू म्हणत असतात, अरे अंकुश तू कसले आभार मानतोयस? अरे क्रिशला इतकी सुंदर बायको मिळाली, त्याचं सगळं व्यवस्थित झालं ना, त्याच्या आनंदामध्ये आमचा आनंद आहे. मग आता आम्हाला इतकी चांगली सून मिळाल्यानंतर तू आमचे आभार का मानतोयस? खरं तर आम्ही तुमचे आभार मानायला पाहिजे की तुम्ही तुमची इतकी छान मुलगी आमच्या मुलाला दिलीत. तेव्हा इथे काका म्हणतात, सगळं व्यवस्थित झालं, निर्विघ्नपणे सगळं काही पार पडलं. फक्त एकच अडचण झाली, म्हणजे अशी आग लागायला नको होती. हे आग लागणं म्हणजे दृष्ट लागण्याचं काम आहे असं मला वाटतंय. कुणाची तरी वाईट नजर लागलेली दिसते. हे आग लागणं, त्याचबरोबर ताजी मिठाई खराब होणं ही चांगली लक्षणं नाही आहेत. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, हे बघा काका, माझा या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाही आहे. म्हणजे देवधर्म दानधर्म करणं ठीक आहे, पण अशा वाईट गोष्टींवरती माझा विश्वास बसत नाही. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. तेव्हा काका म्हणतात, तसं नाही आहे अंकुश, अरे आपला विश्वास असो किंवा नसो, पण ज्या गोष्टी सत्यात आहेत त्या आहेत ना. म्हणजे आता बघ ना, जर आपल्याला इथे हवा दिसत नाही, याचा अर्थ हवा नाही आहे का? ती आपल्याला जाणवते ना. मग तसंच जर इथे आपल्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती असेल तर तीसुद्धा आपल्याला जाणवते. आज ना उद्या ती जाणवल्याशिवाय आपल्याला राहत नाही. मग ती कशी जाणवते? तर अशीच कुठेतरी अचानक आग लागणं, काहीतरी वाईट संकट येणं, इथे चांगल्या ताज्या वस्तू खराब होणं, हीच तर ती लक्षणं आहेत ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता काका म्हणत असतात, जसं पाप आहे तसं पुण्य आहे, जसं चांगलं आहे तसं वाईट आहे. दान धर्मसुद्धा केला पाहिजे आणि जे काही आपण पाप वाढवलेलं आहे ना, ते आपण कमी केलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा मनवा म्हणते, तुम्ही सगळेजण बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता करते, गोडाचा शिरा करते. तेव्हा इथे सविता काकू म्हणतात, नाही नको, माझा उपवास आहे. आता उद्या सकाळी एकादशीचा उपवास मी सोडेन, नैवेद्य दाखवेन, तेव्हाच आम्ही दोघेजणं उपवास सोडू. दिवसभरामध्ये आम्ही काहीसुद्धा खाणार नाही, निर्जला व्रत आहे माझं, असं आता काकू म्हणत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता सुप्रिया पोलीस स्टेशनला आलेली असते. ते कदमला विचारते, ए कदम कुठे आहेत साहेब, कुठे आहेत? तेव्हा ते म्हणतात की साहेब आता येतीलच. तेवढाच अंकुश येतो आणि म्हणतो, काय झालं, काय तमाशा चालला आहे? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हे घ्या, तुम्हाला पुरावा हवा होता ना, हा घ्या पुरावा, माझ्या बहिणीचं लेटर बघा, त्याच्यामध्ये तिने काय लिहिले. तेव्हा अंकुश ते लेटर वाचतो, तर त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं असतं की सुप्रिया तू लवकरात लवकर आम्हाला भेटायला ये, आमचा जीव वाचव, माझ्या सासू सासऱ्यांकडून माझ्या आणि माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे, त्याच्यामुळे लवकर ये आणि आम्हाला इथून कुठेतरी लांब घेऊन जा, असं तिने त्याच्यामध्ये लिहिलं. सर, हे लेटर मला 20 दिवसानंतर मिळाले, म्हणून मी माझ्या बहिणीला वाचवायला जाऊ शकले नाही, नाहीतर मी कधीच गेले असते. तेव्हा अंकुश म्हणतो, कदम चला लवकर गाडी काढा, आपल्याला यांच्या बहिणीच्या सासरी जायचं आहे. तेव्हा सुप्रिया त्याला थँक्यू असं म्हणते. तेव्हा अंकुश म्हणतो, थँक्यू म्हणायची गरज नाही आहे, ते आमचं कामच आहे, तुम्हीसुद्धा चला आमच्याबरोबर. तेव्हा सुप्रियासुद्धा अंकुशबरोबर आलेली असते. दरवाजा नॉक केला जातो. इथे आता डोअरबेल वाजवल्यानंतर काकू येतात दरवाजा उघडायला. तर सुप्रियाचे सासू सासरे दुसरे तिसरे कुणी नसून क्रिसचे काका काकू असतात. तेव्हा इकडे आता काकू दरवाजा उघडतात. तेव्हा त्या म्हणतात, अंकुश तू इथे? तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघा साहेब, हेच आहेत माझ्या बहिणीचे पौर्णिमेचे सासू सासरे, यांनीच माझ्या बहिणीला जाळून मारले, यांनीच तिचा खून केला आहे, आताच्या आता यांना पकडा आणि जेलमध्ये टाका. तेव्हा इथे आता काका येतात आणि म्हणतात, अंकुश अरे तू इथे? तेव्हा अंकुश म्हणतो की तुम्ही हिच्या बहिणीचे म्हणजे पौर्णिमाचे सासू सासरे आहात का? तेव्हा काका म्हणतात, हो आम्हीच आहोत, पौर्णिमा आमची सून होती. तेव्हा सुप्रिया म्हणते की साहेब, हेच दोघेजण आहेत, यांच्या साध्या भोळ्या स्वभावाकडे आणि भोळ्या चेहऱ्याकडे जाऊ नका, हे दोघेजण खूप क्रूर आहेत, यांनीच माझ्या बहिणीला जाळून मारले, खून केलाय तिचा, आत्ताच्या आत्ता यांना अरेस्ट करा, असं इकडे आता सुप्रिया म्हणत असते.
तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की हे बघा काका काकू, हिने तुमच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट केली, हिने तक्रार नोंदवली आहे की तुम्ही हिच्या बहिणीला म्हणजे तुमच्या सुनेला पौर्णिमाला जाळून मारले म्हणून. तेव्हा इथे काकू म्हणतात, अरे अंकुश, आम्ही असं का करू? किती वेळा आम्ही ह्या मुलीला सांगितलं की ती सिलेंडरजवळ म्हणजे गॅसजवळ काम करत होती, सिलेंडर लिकेज झाला आणि तिथे स्फोट झाला आणि त्या अपघातामध्ये तिचा जीव गेला. आम्ही आमच्या सुनेला का मारू? तुम्ही सांगा बरं आता. हे सगळं करून आम्हाला काय मिळणार आहे? आणि या म्हातार वयेमध्ये आम्ही आमच्या सुनेला का मारू? तेव्हा अंकुश म्हणतो, पण तुम्हाला माहिती आहे का, हिने पुरावा म्हणून हे लेटर दिलेलं आहे. आता तुम्हीच सांगा, हे लेटरमध्ये जे अक्षर आहे ते तुमच्या सुनेचं आहे का? नाहीतर तुमच्या सुनेचं जे काही म्हणजे हस्ताक्षर आहे, तिने जर एखादी डायरी लिहिली असेल किंवा तिने एखादं पत्र लिहिलं असेल, असं कुठेतरी काहीतरी लिहून ठेवलं असेल, तिचं अक्षर आम्हाला बघायचं आहे. आणि ते अक्षर आणि ह्या लेटरमध्ये लिहिलेलं जे काही मजकूर आहे तो आता आम्ही इथे बघणार, चेक करणार. जर ते अक्षर मॅच झालं तर हे लेटर लिहिलेलं आहे ना, ते पौर्णिमाचंच आहे हे सिद्ध होईल आणि मग हा तुमच्या विरोधातला खूप मोठा पुरावा ठरेल. तेव्हा जे काही खरं असेल ते प्लीज तुम्ही सांगा. तुम्ही नात्यातले आहात म्हणून मी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित सांगतोय. तेव्हा हे बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हिने तुमच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे म्हणून कायद्याचा आता रक्षक असल्यामुळे मला माझी ड्युटीसुद्धा करावी लागणार आहे. तेव्हा इथे काका काकू म्हणतात की अंकुश, अरे आम्ही खरं बोलतोय. या मुलीला आम्ही किती वेळा समजावलं, ही कुठल्या जन्माचा सूड उगवते आम्हाला कळत नाही आहे. अगं सुप्रिया, पौर्णिमा आमची सून होती ना, तिला आम्ही का मारू? ती किचनजवळ काम करत होती आणि सिलेंडरचा भडका झाला आणि त्याच्यामध्ये त्या अपघातामध्ये तिचा जीव गेला आहे. आम्ही तिला मारून काय करणार आहे? तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो की हिने आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही तिचा छळ करायचात, तुम्ही त्यांना मारले म्हणून. तेव्हा इथे काका म्हणतात, नाही अंकुश, अरे खोटं बोलते ही, हिच्या डोक्यात काही प्रकाशच पडत नाही आहे. इतकं तिला समजावून सांगितलं तरीसुद्धा ही आम्हाला गुन्हेगार समजते. आमची या सगळ्यामध्ये अजिबात चुकी नाही आहे रे अंकुश. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, पण काका आता हे लेटर बघा, त्याच्यामध्ये जे अक्षर आहे तसंच अक्षर जर तुमच्या सुनेचं असेल तर आम्हाला दाखवा, आम्हाला लिखावट इथे मॅच करायची आहे. तेव्हा इकडे काका म्हणतात, सविता, अगं ती डायरी दे बरं सुनबाईची. तेव्हा कपाटामधून सविता ती डायरी काढते. अंकुश आता ती डायरी चेक करतो, ते आता अक्षर बघतो आणि त्यानंतरला इथे त्याच्याबरोबर जो स्टाफ आलेला असतो त्यांनासुद्धा म्हणतो की हे घ्या, जरा तुम्ही आता हे अक्षर चेक करा, ह्या पत्राबरोबर ह्या डायरीतलं लिखाण मॅच होते का ते बघा. तेव्हा इथे सुप्रिया आता मनामध्ये थोडी घाबरलेली सुद्धा असते. तेव्हा इथे अंकुशने सांगितल्याप्रमाणे आता अक्षर मॅच होतं आहे का ते बघितलं जातं. तेव्हा इथे अक्षर आता मॅच झालेलं असतं. तेव्हा अंकुश म्हणतो की हे बघा काका, आता तुमच्या सुनेचं अक्षर ह्या डायरीच्या अक्षराबरोबर मॅच झालेलं आहे. त्याच्यामुळे हिने सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिच्या बहिणीला जर खरोखर मारलं असेल, पण इथे जर ती खोटं बोलत असेल तर तिलासुद्धा शिक्षा होईल आणि जर तुम्ही खोटं बोलत असाल तर तुम्हालासुद्धा. त्याच्यामुळे आता हिने तक्रार केल्याप्रमाणे तुमच्यावरती कारवाई होणार आहे. मी माझी ड्युटी पूर्ण करतो आहे काका, बाकी काही नाही. आता हिने तक्रार केल्याप्रमाणे तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि चौकशीलासुद्धा सामोरं जावं लागेल आणि जर हे सगळं खरं असेल तर तुम्हाला अरेस्टसुद्धा केलं जाईल. तेव्हा तुम्ही प्लीज मला सहकार्य करा. तुम्ही जर निर्दोष आहात तर तुम्हाला काहीसुद्धा होणार नाही, मी शब्द देतो तुम्हाला. तेव्हा इथे आता काका काकू म्हणतात, अरे आम्ही तुला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, याच्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही आहे. पण अंकुश, आम्ही तुला खरं सांगतोय रे, आम्हाला नाही माहिती हे अक्षर सेम कसं काय आहे, पण आमची सून असं काही लेटर वगैरे लिहील याच्यावरती माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे. अरे भांडणं तडणं ही कुठल्या घरामध्ये नसतात, आमच्या घरामध्ये सुद्धा छोटे मोठे वाद व्हायचे, पण आधी आम्ही कधी आमच्या सुनेचा कधीच इथे छळ केला नाही, तिला कधी आम्ही वाईट साईड बोललो नाही. आम्ही हे सगळं का करू? आमची सुनेने सुद्धा कधी आम्हाला असं सांगितलं नाही की ती आमचा इतका तिरस्कार करते की तिने लेटरमध्ये असं काही लिहून ठेवलं आहे. आमची सून असं कधी करेल या गोष्टीवरती माझा अजूनही विश्वासच बसत नाही आहे, असं सुद्धा काका म्हणतात. आम्ही खरं सांगतो, हिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस अंकुश. अरे मी खरं सांगतोय, मी माझ्या सुनेला मारलेलं नाही आहे किंवा माझ्या बायकोने सुद्धा काही केलेलं नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, मग काका, आता तुमच्या सुनेने जर हे लेटर लिहिलेलं नाही आहे, मग इथे डायरीमध्ये सुद्धा तिचंच अक्षर आहे आणि ह्या लेटरमध्ये सुद्धा, मग ते अक्षर आता मॅच कसं काय होतं आहे हे बघा, हवं तर तुम्ही सुद्धा बघा. तेव्हा इकडे आता अक्षर तर पूर्णपणे मॅच झालेलं असतं. त्यामुळे इथे काका काकू
टेन्शनमध्ये आलेले असतात. इथे आता सुप्रियाने सगळा राग त्यांच्यावरती काढलेला असतो. सुप्रिया खरं बोलते की खोटं बोलते हे अजूनपर्यंत कुणालाही कळलेलं नाही आहे. पण ती इथे ठामपणे सगळ्यांना छाती ठोकून सांगते की यांनीच माझ्या बहिणीला यांनी मारून टाकलं आहे, खून केलं आहे, तिचा खून. तुम्ही या म्हाताऱ्यावरती विश्वास ठेवू नका. म्हातारी खोटं बोलत आहेत. हे दोघेजण एक नंबरचे नाटके आहेत, नाटकं करतायत नाटके. तेव्हा काकू म्हणतात की नाही अंकुश नाही, अरे तुला आमची चौकशी करायची आहे ना. आमची चौकशी केल्यामुळे जर हिला समाधान मिळणार असेल ना, हिचा जीव हिचा आत्मा शांत होणार असेल तर तू आमची चौकशी कर. पण आम्ही खरं सांगतो रे, आम्ही काही केलेलं नाही आहे. आणि आमची नात तर आमची खूप जास्त लाडकी आहे. आम्ही दोघेजणं तिचे किती लाड करायचो तिला विचारा हवं तर तुम्ही. तेव्हा इकडे आता लगेचच इथे आता खूपच जास्त राग आलेला असतो सुप्रियाला. ती जाते आणि इथे काकांना ढकलून बाजूला करते आणि त्या काकूंचा हात पिरगळते. सविता काकूंना म्हणत असते, ए बाई नाटके गप्प बस तू कधी जीव लावलास ग माझ्या भाचीला, माझ्या बहिणीला कधी जीव लावलास तू, आणि आता खोटं बोलतेस. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या बहिणीला जाळून मारलत ना, आणि आता खोटं बोलताय का. तेव्हा इकडे आता सुप्रिया तिचा हात पिरगळते. अंकुश म्हणतो की सोड त्यांना सोड. तेव्हा इथे काका म्हणतात, ए सुप्रिया सोड तिला, तिचा हात सोड, त्रास होईल तिला. तेव्हा सुप्रिया म्हणते काही त्रास वगैरे होत नाही आहे तिला, नाटके करते, एक नंबरची नाटके. तेव्हा इकडे तिने हात पिरगळलेला असतो. अंकुश म्हणतो सुप्रिया सोड त्यांना, सोड म्हणतोय ना, ही गुंडगिरी करायची नाही आहे, कायदा हातात घ्यायचा नाही. तेव्हा ती म्हणते काय केलं मी, काय केलं सांगा ना, काय चुकीचं केलं. या दोघांनी जर माझ्या बहिणीचा खून केला आहे तर तुम्हाला काय वाटतं, यांना असं आरामात सोडून दिलं पाहिजे का. यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला नको. जर तुमचा कायदा यांना शिक्षा देणार नसेल ना तर मी या दोघांनाही शिक्षा देईन, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, हे बघ तू कायदा हातात घेऊ नकोस. त्यांनी जर गुन्हा केला असेल, ते जर चुकीचे असतील तर त्यांना शिक्षा होईल. तू कशाला त्यांना त्रास देतेस. जा तिला आताच्या आता पकडा आणि तोपर्यंत अरेस्ट करून ठेवा जोपर्यंत मी सांगत नाही. तिलासुद्धा जरा जेलची हवा खाऊ द्या. हे बघ कायदा हातात घ्यायचं नाही, कळलं ना. मी त्यांची विचारपूस करेन, चौकशी करेन. हा एक पुरावा मिळाला म्हणून ते गुन्हेगार लगेच सिद्ध होत नाही. त्यांच्या विरोधातला हा ठोस पुरावा होऊ शकतो, पण म्हणून ते गुन्हेगार नाही होणार, कळलं ना तुला. त्यांची चौकशी होईल आणि काय खरं काय खोटं सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल. इथे खरोखर आग लागली होती की आग लावण्यात आली होती हे सगळं तेव्हा कळेल, असं इकडे अंकुश आता तिला म्हणतो. तेव्हा इथे सुप्रियाला आता पकडलेली असते आणि पोलीस स्टेशनला तिलासुद्धा घेतलेलं असतं. अंकुश म्हणतो, काका काकू हे बघा, आता कंप्लेंट केले म्हणून तुम्हाला दोघांना आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. तुमची चौकशी होईल, तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. तेव्हा इथे आता अंकुश म्हणतो की तुम्ही प्लीज आम्हाला सहकार्य करा. तेव्हा काका काकू म्हणतात, ठीक आहे, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, तशी आम्ही काहीही चूक केलेली नाही आहे. तेव्हा इथे आता काका काकू अंकुशबरोबर जायला मात्र तयार होतात. त्याचबरोबर इथे अबोली आता आपलं काम करत बसलेली असते. पण तिला सातत्याने ती बाई आठवत असते जी तिला रात्री येऊन भेटलेली असते. ती म्हणालेली असते की तू अबोली आहेस ना, तुझ्या भावाला इथे मारण्यात आलं होतं आणि इथेच लटकवण्यात आलं होतं, बरोबर की नाही. तुला जे काही वेगवेगळे भास होत आहेत त्याबद्दलसुद्धा मला माहिती आहे. तुला कोण कोण भेटायला येतं ते पण मला माहिती आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की खरोखर हिला आता माझ्याबद्दल सगळंच काही माहिती असेल का. म्हणजे जे काही मला इथे प्रश्न पडलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळतील का, असं इकडे आता ती म्हणत असते. तेव्हा ती बाई म्हणालेली असते की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन, पण तुला मला भेटायला यावं लागेल आणि तुला कुणाला तरी भेटायचं सुद्धा आहे. कारण ती म्हणालेली असते की तो सारखा मला इथे प्रेशर टाकतोय की तू अबोलीला आणि मला भेटव म्हणून. तेव्हा इथे अबोली म्हणते, काय करायला हवं मी त्या बाईला ओळखत नाही, काही नाही. तिला मी आत्ता पहिल्यांदा बघितलं आणि अचानकपणे इथे आता ती मला भेटायला बोलवते. तिला भेटायला जाणं योग्य ठरेल का, म्हणजे ती खरोखर माझ्या प्रश्नांची उत्तरं देईल का, असं सुद्धा इथे आता अबोलीला वाटत असतं. अबोलीला वाटतं ती जर खरी असेल तर बरं, नाहीतर हल्ली अबोलीला आता शिवांगीपासूनच एवढा मोठा धोका मिळाला होता. तसंच जर पुन्हा तिला कुणी धोका द्यायला आला असेल तर, कोणीतरी तिच्या सिच्युएशनचा गैरफायदा घ्यायला आले असेल तर, असे अनेक प्रश्न अबोलीला पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं ती शोधण्याचा प्रयत्न करत असते. पण आता अबोलीलासुद्धा असं वाटतंय की जाऊन एकदा भेट घेऊन यायला हवी आहे का. त्यानंतर इथे अंकुश येतो आणि आता कदमला विचारत असतो, काय झालं, तुम्ही घेतलं का यांचं स्टेटमेंट, काय म्हणाले ते. तेव्हा कदम म्हणतात ते काही बोलायला तयार नाही आहेत.
म्हणजे ते मगापासून फक्त एकच वाक्य म्हणतायत की आम्ही काही केलेलं नाही आहे. ते जे काही घडलं होतं सगळा अपघात होता. आमची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. आम्ही काहीही जाणून बुजून केलेलं नाही आहे. हे काका काकू आता वारंवार म्हणत असतात. विश्वास ठेवायचा तरी कुणावरती? सुप्रियावरती, पौर्णिमावरती की इथे काका काकूंवरती? हे आता अंकुशलासुद्धा काही कळत नसतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अंकुश म्हणत असतो की हे बघा काका काकू, मला माहिती आहे तुम्ही काहीही केलेलं नाही आहे. पण तुम्ही बघितलंत की नाही, तुमच्या सुनेने ते लेटर लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये तिने स्पष्टपणे लिहिलं आहे की तिला तिच्या सासू सासऱ्यांपासून म्हणजे तुमच्यापासून धोका आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही जे काही घडलं असेल, जे काही खरं असेल ते प्लीज सांगा. तेव्हा काका काकू म्हणतात, अंकुश तुला खरंच असं वाटतंय का की आम्ही असं काहीतरी करू? काका म्हणतात, अरे त्या मुलीला आम्ही किती वेळा सांगितलं पण ती ऐकायलाच तयार नाही आहे. मला एक गोष्ट कळत नाही आहे अंकुश, पण आमच्या सुनेने असं लेटर लिहिलंच का असेल? म्हणजे तिला आमच्यापासून खरंच काही त्रास नव्हता. अरे आम्ही म्हातारी माणसं, ती जे काही करत होती आम्ही त्याला सपोर्टच करत होतो आणि आम्ही तिला मारू का? हे करून आम्हाला काय मिळणार होतं? पण तिने इथे आता आमच्या विरोधामध्ये असं लेटर लिहिलं आहे आपल्या बहिणीला पाठवायला. या गोष्टीवरती आमचा विश्वासच बसत नाही आहे की आमची सून असं काही करू शकते. पण ती सुप्रिया आहे ना, ती खूपच जास्त खतरनाक आहे. ती कसला राग आमच्यावरती काढते मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, हे बघा तुम्ही जर काहीच केलेलं नाही असं तुम्ही म्हणता, मग तुम्हाला शिक्षा होणार नाही. तुम्ही जे काही असेल ना ते खरं खरं सांगा. आणि आता जर तुम्हाला या सगळ्यातून स्वतःची निर्दोष सुटका करायची असेल, तुम्ही इथे अगदी निर्दोष आहात, तर मग तसं तुम्हाला कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला वकील करावा लागणार आहे. पण तोपर्यंत आता तुम्हाला अरेस्ट करावी लागेल. तेव्हा इथे आता अबोलीला याबद्दल काहीच माहिती नसतं. अंकुश म्हणतो की तुम्हाला वकील करावं लागेल आणि मग तुम्ही स्वतःला कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध करा आणि पौर्णिमा आणि तिची बहीण गुन्हेगार आहेत हे सिद्ध करा. तेव्हा इथे आता काकू म्हणतात, पण अंकुश आता तू आम्हाला अरेस्ट करतोयस की नाही? मग आता जर आम्ही आतमध्ये गेलो तर आम्हाला वकील कोण करणार? आमची केस कोण लढणार? धावपळ कोण करणार? तेव्हा इथे आता काकू म्हणत असतात की अंकुश, अरे तुझी बायको वकील आहे ना, तिला सांग ना रे अंकुश आमची केस घ्यायला. मी तुझ्यासमोर हात जोडते. तेव्हा इथे आता काकू तिच्यासमोर हात जोडतात. तेव्हा अंकुश म्हणतो, हे बघा मी अबोलीशी बोलतो, तुमच्याबद्दल तिला सगळं काही सांगतो. तेव्हा इथे तिने जर तुमची केस घेतली तर मी तुम्हाला कळवतो. तेव्हा इथे आता काका म्हणालेले असतात की अंकुश प्लीज एकदा फक्त अबोलीशी बोल आणि आमची केस घ्यायला सांग. अंकुश मी तुला खरं सांगतो रे, आम्ही काहीही केलेलं नाही आहे. ती सुप्रिया खोटं बोलते. पौर्णिमाने हे असं लेटर का लिहिलं आहे आम्हाला माहिती नाही. पण या सगळ्या संकटामधून प्लीज आम्हाला बाहेर काढा. आम्ही काहीही केलेलं नाही आहे. अरे म्हातार वयामध्ये आम्ही काय इथे शिक्षा भोगायची का? हे बरोबर दिसत नाही आणि आम्हाला ते झेपणारंसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, पण काका तुम्ही बघितलंत ना, तुमच्या विरोधामध्ये कंप्लेंट नोंदवण्यात आली आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला आता इथे मी चौकशीसाठीच घेऊन आलो होतो. पण आता असा काही ठोस पुरावा तुमच्या विरोधात आहे ज्यामुळे मला तुम्हाला अरेस्ट करावं लागतं आहे. मलासुद्धा ही गोष्ट पटत नाही आहे, पण मला माझी ड्युटी इथे प्रामाणिकपणे करावीच लागणार आहे. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता अंकुशने त्यांना अरेस्ट करायला सांगितलेले असते आणि आता त्यांचा वकील म्हणून इथे अबोलीची नेमणूक होणार असते. तेव्हा इथे सुप्रिया तिथे बसलेली असते. ती ऐकते की आता काका काकू आपली केस अबोलीकडे देणार आहेत. तेव्हा सुप्रिया लगेच येते आणि म्हणते, सोडा मला सोडा. हे बघा सर, तुम्ही त्यांना अरेस्ट केली त्यासाठी थँक्यू, पण त्या अबोलीला सांगा म्हातारीची केस घेऊ नको म्हणून. तेव्हा अंकुश म्हणतो, झालं तुझं? यापुढे आहे ना अशी दादागिरी गुंडगर्दी करायची नाही. आत्ताच्या आता इथून निघून जा आणि पुन्हा अशी दादागिरी केलीस ना तर तुलासुद्धा जेलमध्ये सडवेन, कळलं का? तेव्हा इकडे आता सुप्रिया लगेच तिथून निघून जाते. अंकुश आता टेन्शनमध्ये आलेला असतो. अंकुश म्हणत असतो की हे सगळं काय चाललं आहे? मी जे काही केलं आहे ते योग्य आहे की नाही? म्हणजे इथे त्या सुप्रियाने केलेली कंप्लेंट, पौर्णिमाने लिहिलेलं लेटर, काका काकू म्हणतात की त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. आम्ही असं का करू? मी त्यांना अरेस्ट करून काही चूक तर केलेली नाही आहे ना? मी जे काही केलं आहे ते योग्य आहे ना? असा प्रश्न इथे आता अंकुशला पडलेला असतो. तो खूपच जास्त धर्मसंकटात सापडलेला असतो. कारण ते काका काकू क्रिसचे असतात. त्याच्यामुळे क्रिस हा घरातला आहे, तो दुखावला जाऊ नये असं अंकुशला वाटत असतं.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली आता काका आणि काकूंची केस घेणार असते. तेव्हा सुप्रिया येताना म्हणते, हे बघ, मी तुला इथे आहे ना प्रेमाने समजवायला आली आहे. त्या म्हातारीची केस घेऊ नको, नाहीतर तुझंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन. तेव्हा इकडे आता तो राजे आलेला असतो आणि तो म्हणतो की अबोली, ती बाई जे काही बोलते ते सगळं खोटं आहे. त्यामुळे अबोली आता खूपच मोठ्या विचारात पडलेली असते.